1956 सालचा त्यांचा जन्म आणि 56ला जन्माला आलेला मुलगा हा 69 साली साधारण 12-13 वर्षाचा आहे, म्हणजे कुठेतरी 4वी-5वीत वगैरे आहे. आणि अशा मुलाचं नुकतंच कुठं रांगण्याचं, वैचारिक रांगण्याचं वय सुरू झालंय आणि त्यानं शिवाजीची जयंती सार्वजनिकरित्या केली वगैरे हे टिळकही म्हणत नाहीत, टिळकांचे जे कोणी अनुयायी आहेत तेही म्हणत नाहीत. आता मी तुम्हाला अत्यंत सज्जड भाषेतले 3 पुरावे देतो. पुरावा क्रमांक 1, टिळक 1896 सालच्या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला गेले ही गोष्ट खरी आहे, परंतु टिळक त्यात आवाज येईल, तुम्ही जरा कृपा करून थोडं सहन करा. त्याचं कारण असं की मी हायपिच मध्ये कंटिन्युअस बोलू शकतो, पण मग तुम्हाला ऐकून ऐकून कानालाच कस तरी कर्कश वाटेल आणि माझ्या घशाचं काय होईल सांगा ना. मला अजून 15 दिवस बोलायचंय. शिवजयंतीच्या महाराष्ट्रातल्या अनेकविध कार्यक्रमांमध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या सुद्धा कार्यक्रमांमध्ये बोलायचंय, तेव्हा कृपा करून तुम्ही थोडी गैरसोय सहन करा. आणि मी मुळात एका पट्टीत बोलणारा पॉप्युलर वक्ता नाहीच आहे, कारण काही वक्ते महाराष्ट्रात असे आहेत की ते 1.5 तास 2 तास दुःखाचंही त्याच पट्टीत बोलतात, आनंदाचंही त्याच पट्टीत बोलतात, कारण त्यांचं सोपं असतं. त्यांना हेडगेवारांवरही तेच भाषण करायचं असतं, फुल्यांवरही तेच बोलायचं असतं, बाबासाहेब आंबेडकरांवरही तेच बोलायचं असतं आणि विवेकानंदांवरही तेच बोलायचं असतं. तसं नाही आपलं, त्यामुळे थोडं सहन करा. भावानंद बहिणीनो, मी आपल्याला म्हणत होतो ते असं की शिवजयंती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करत असताना फुल्यांनी 1869 पासून जी चळवळ सुरू केली ती चळवळ साऱ्या महाराष्ट्रामध्ये उभी राहिली. हजारोच्या संख्येने लोक त्या कार्यक्रमाला जमू लागले, प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जागृती झाली. याचे पुरावे मी आपल्याला सांगतो म्हणालो होतो. पुरावा क्रमांक 1, 1882 साली या मुंबईच्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांना अटकेत ठेवलेलं होतं. आणि कारण असं होतं की त्यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांवर झालेल्या अन्यायाच्या संबंधामध्ये जे लेखन केलं त्या अनुषंगानं त्यांच्याच एका भाऊबंधानं, त्यांच्याच जातीतल्या एका माणसानं, बर्वे नावाच्या एका सरदारानं त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केलेली होती, खटला दाखल केलेला होता आणि त्यांच्यावर तो आरोप सिद्ध करण्याच्या दृष्टीनं कोर्टामध्ये केस चालू होती. भावानंद बहिणीनं 1882 सालची ही जी घटना आहे हिचा पुरावा म्हणून एवढ्यासाठी वापर करतो की शिवाजी महाराजांच्या कुटुंबियांशी संबंधित अशा प्रकारची ही केस आहे आणि टिळक आगरकर त्याच्यामध्ये आहेत, कारण टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला. असा जर चर्चेचा मुद्दा असेल तर आपण हे पाहिलेलं बरं. पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले राहत आहेत, त्यांचे सहकारी राहत आहेत आणि मुंबईमध्ये केस चालली आहे आणि टिळक आगरकरांना जामीन देण्याची गरज आहे आणि जामीन काही किरकोळ नाहीये. त्यावेळेचे 10,000 रुपये, त्यावेळेचे 10,000 रुपये उभे करणं ही अवघड गोष्ट आहे. फुले, त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सत्यशोधक समाजातले मित्र आणि सत्यशोधक समाजाचे कोषाध्यक्ष, सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापूशेठ उरवणे यांना आज्ञा करतात. रामशेठ बापूशेठ उरवणे सत्यशोधक समाजाच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे फिरतात आणि 10,000 रुपये जमा करतात आणि टिळक आगरकरांना जामीन द्यायला. इथे एक वाक्य लक्षात ठेवा, टिळक आणि आगरकरांना आयुष्यात पहिल्यांदा तुरुंगात जावं लागलं तेव्हा त्यांना जामीन द्यायला कुणी दोषी, कुलकर्णी, देशपांडे, बेहेरे, परांजपे आला नाही. महात्मा ज्योतिराव फुले आणि रामशेठ बापूशेठ उरवणे आले जामीन द्यायला. आणि आता हरिनरके म्हणत नाही, असं केसरीमध्ये बाळ गंगाधर टिळकांनी लिहिलंय, असं केसरीमध्ये टिळकांनी लिहिलंय की ज्योतिराव गोविंदराव फुल्यांनी सांगितल्यावरून रामशेठ बापूशेठ उरवणे 10,000 रुपयाचा जामीन देण्यासाठी धावत आले. भावानंद बहिणीनो, टिळक आणि आगरकरांना तुरुंगवास झाला. या खटल्यामध्ये ते पराभूत झाले, हारले. त्यांना तुरुंगात राहावं लागलं 3 महिने. 3 महिन्यानंतर ते ज्या दिवशी सुटले त्या दिवशी या मुंबई शहरामध्ये त्यांची प्रचंड मोठी मिरवणूक, विजयी मिरवणूक महात्मा फुल्यांच्या आदेशावरनं, महात्मा फुल्यांच्या आज्ञेवरनं नारायण मेघाजी लोखंडे यांनी काढली. आणि असं केसरीनं छापलंय, असं केसरीमध्ये लिहून आलंय. लोखंड्यांनी त्यांना मानपत्र दिलं, लोखंड्यांनी त्यांचा सन्मान केला, जाहीर सत्कार केला. काय म्हणतं मानपत्र जे केसरीत छापलंय? मानपत्र म्हणतं, तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना जो त्रास झाला त्यासाठी हा तुरुंगवास भोगलेला आहे आणि म्हणून आम्ही सारे लोक तुमच्या पाठीशी आहोत, तुमचा सन्मान करतो. तुम्ही उद्याच्या भारताचे नेते व्हाल अशी आमची मनोदेवता आम्हाला सांगते. फक्त विनंती एवढीच आहे, एकाच ब्राह्मण जातीचं नेतृत्व करायचे आहे जी साऱ्यांचं नेतृत्व करा, तुम्ही भारताचे नेते व्हाल. टिळक आगरकरांचा आयुष्यातला पहिला सत्कार महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या सांगण्यावर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईत केलेला आहे. त्यांना छापील मानपत्र दिलेलं आहे आणि ते शिवाजी महाराजांच्या वंशजांच्या संबंधातल्या एका घटनेवरनं झालेल्या प्रसंगाच्या निमित्तानं. आता
अशा या टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला असणं सहज शक्य आहे असं तुम्हाला स्वाभाविकपणे वाटणार. पण भावांनो बहिणींनो, दुसरा पुरावा क्रमांक 2 जो मी आपल्या पुढे ठेवणार आहे तो हा आहे की हेच टिळक आगरकर ज्या वेळेला महात्मा फुले वारले त्यावेळेला त्यांच्या मृत्यूची एका ओळीची सुद्धा बातमी देत नाहीत. टिळक तर देत नाहीत, ते प्रतिगामीच होते, परंतु ज्यांना सुधारक आणि समाज अग्रणी असं म्हटलं जातं ते गोपाळ गणेश आगरकर त्यांच्या सुधारकात सुद्धा एका ओळीची बातमी महात्मा फुल्यांची देत नाहीत. लक्षात घ्या तुम्ही की जे रामशेठ बापूशेठ उरवणे महात्मा फुल्यांचे एक लेफ्टनंट, महात्मा फुल्यांचे एक कार्यकर्ते, ते गेले तर टिळकाने अग्रलेख लिहिला, पण फुले गेले तर त्याची बातमी सुद्धा नाही. त्याचं कारण असं की दरम्यानच्या काळामध्ये टिळक आणि आगरकर जेव्हा तरुण होते तेव्हा ते पुरोगामी होते, त्यांना मान्यतेची गरज होती, त्यांना बहुजन समाजाच्या मदतीची गरज होती. ब्राह्मणांचं नेहमीच असं असतं, ते जेव्हा तरुण असतात तेव्हा ते बरेचसे पुरोगामी असतात, बरेचसे चळवळीबरोबर असतात, बरेचसे प्रसिद्धीसाठी आणि मान्यतेसाठी आपल्यामध्ये येतात आणि एकदा ते इस्टॅब्लिश झाले की ते मग खरे ब्राह्मण होतात. त्यांच्यातलं ब्राह्मणत्व उफाळून येतं आणि ते उफाळून आल्याच्या नंतर मग त्यांना तुमची माझी गरजच राहिलेली नसते, चळवळीची गरजच राहिलेली नसते. ज्या टिळकांनी रामशेठ बापूशेठ उरवणे गेल्यानंतर अग्रलेख लिहिला त्यांनी फुल्यांची बातमी देऊ नये, इतका झपाट्याने टिळकांच्या मध्ये बदल झालाय. आणि म्हणून 28 नोव्हेंबर 1890 फुले गेल्यानंतर त्यांची बातमी सुद्धा नाही, ही 1890ची गोष्ट आहे. आता भावांनो बहिणींनो, अशा टिळकांनी 96 साली शिवजयंती उत्सवाच्या बाबतीत काय भूमिका घेतली असेल? तर्काने प्रश्न सोडवता येतो, पुराव्यानेही प्रश्न सोडवता येतो. तर्काने असं म्हणता येईल की ते त्या कार्यक्रमाला गेले होते, त्याचं एक कारण हे होतं की प्रचंड मोठ्या संख्येने जेव्हा बहुजन समाज कार्यक्रमाला जमतो आणि टिळक हे एक राजकीय नेते होते, जिथं लोक जमतात, जिथे गर्दी जमते तिथे राजकीय नेत्याला जावं लागतं आणि जर तो गेला नाही तर मग नेता राहत नाही. हा अनुभव आहे आपला, याच्यावर काही पुरावा द्यायची गरज नाही. जर लोकांबरोबर तुम्ही नसला तर तुम्ही नेते राहत नाहीत. आणि म्हणून टिळक त्या कार्यक्रमाला गेले ही गोष्ट खरी आहे, परंतु तो हजारोच्या संख्येनं होणारा कार्यक्रम हा टिळकांना चुकवायचा नव्हता, हा टिळकांना गमवायचा नव्हता, म्हणून टिळक त्याला हजर राहिले. बातम्या छापून आल्या टिळकांच्या उपस्थितीतल्या या शिवजयंतीच्या कार्यक्रमाच्या आणि हळूहळू त्यात किती बदल होत गेला. पुढे पुढे तर टिळकांनीच शिवजयंती उत्सव सुरू केला, जो 27 वर्ष आधी होत होता. जो 27 वर्ष आधी होत होता तो टिळकांनीच सुरू केला असं लिहायला सुरुवात झाली, असं मांडायला सुरुवात झाली. आता मी तुम्हाला पुरावा क्रमांक 3 अत्यंत ठोस देतो. चर्चा करायला वेळ फारसा द्यायचा नाही म्हणून, खरं म्हणजे चर्चा करता येईल परंतु वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला मुख्य विषयाकडे जायचं असल्यामुळे अगदी ताजा पुरावा मी तुम्हाला देतो. जयंतराव श्रीधर टिळक जे बाळ गंगाधर टिळकांचे बायोलॉजिकल नातू होते, त्यांनी आत्मचरित्र लिहिलेलं आहे आणि हे आत्मचरित्र पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनानं प्रसिद्ध केलेलं आहे. मी जयंत टिळक असं पुस्तकाचं नाव आहे. त्या पुस्तकामध्ये जयंत श्रीधर टिळक यांनी असे स्वच्छ लिहिले आहे की माझे आजोबा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती उत्सव पुढे आणला. शब्द नीट समजून घ्या, सुरू केला असा जयंतरावांचा सुद्धा दावा नाही. जयंतराव काय म्हणतात? पुढे आणला, म्हणजे जो सुरू होताच, जो चालू होताच, ज्याला प्रचंड प्रसिद्धी आणि प्रचंड लोकसंख्येनं लोक जमत होते आणि त्याच्यामध्ये उपक्रमशीलता होती, अशा कार्यक्रमाला आणखीन बळ देण्याचं काम त्यांनी केलं. असं जयंतराव जर म्हणत असतील तर माझी त्याला अजिबात हरकत नाही, कारण पुराव्याचीही हरकत असायचं कारण नाही. आता आपण लक्षात ठेवा की टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला नाही, त्यांनी तो पुढे आणण्याच्यासाठी सहभाग दिला. आणि याच्यासाठी मी आपल्याला नम्रपणानं असं सांगेन की आजकालच्या अनेक घटना तुम्हाला याच्यासाठी पुराव्याला घेता येतील की जसजसा लोक सहभाग वाढत जातो, लोक हळूहळू मग यायला लागतात, लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात. पण याचा अर्थ त्यांनी तो सुरू केला असं त्यांच्या हातात प्रसारती माध्यम असल्यामुळे, त्यांच्या हातात पुस्तकं लिहिणं असल्यामुळे, त्यांच्या हातात लेखणी असल्यामुळे त्यांनी लाख म्हटलं असेल. पण आमचे वक्ते सुद्धा बिंबीच्या देटापासून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती उत्सव सुरू केला, सगळे शिवजयंतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमातले सगळे वक्ते हे विधान करतातच करतात. मी भावांनो बहिणीनो पुरावा क्रमांक 4 अत्यंत स्पष्टपणाने आपल्याला देऊन विचारणार आहे की खरं म्हणजे टिळक शिवजयंती उत्सव सुरू करू शकतात का? कारण पुरावा असं सांगतो की याच शिवाजी महाराजांचे वंशज राजर्षी शाहू महाराज यांच्या दरबारामध्ये जेव्हा वेद